नमस्कार, 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आदिवासी समाजाच्या माध्यमातून व भारत सरकार कुटुंब कबिला यांच्या माध्यमातून आज हाडाखेड या परिसरामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मागणी करण्यात आली. आपल्या सोबत काही अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दादा, आपली काय मागणी आहे थोडक्यात? आमची मागणी अशी आहे का आम्हाला 2011 पासून आतापर्यंत सगळे अधिकारी आले, बदलले गेले आणि त्यांनी वारंवार आम्हाला निवेदन दिल्यानंतर फक्त आश्वासन दिलं आणि त्याच्यावर काय बोलायला तयार नाही. मग आम्ही त्यांच्यासाठी दंड ठेवलेला आहे 1,12,992 करोड रुपये. आणि तो दंड आम जनता आणि मीडिया समोर द्यायचं यांनी, आणि ते पण खुल्याम याच्यासाठी. कारण हा दंड याच्यासाठी ठेवला गेला का 1,12,992 करोड रुपये दंड हा आमचा नाही, संविधान, लँड रेव्हेन्यू रूल्स आणि ट्रेझरी रूल्स प्रमाणे यांनी सगळं गुप्तमध्ये चालवलं आणि चालवत आहे. तर तसं परत नको चालवलं म्हणून आम्ही वारंवार निवेदन दिलं की आज नाही तर उद्या नाही तर परवा काहीतरी हे लोक आम्हाला इनपुट नाही तर आउटपुट काहीतरी देतील. पण यांनी काय न देता, काय न सांगता हे सगळे असंच वाऱ्यावर चाललंय, चालवत आहे. तर ते तसं नको चालायला म्हणून आम्ही निवेदन देऊन आमचा जो हक्क अधिकार आहे तो आम्ही मागत आहे. आणि संविधान, लँड रेव्हेन्यू रूल्स आणि ट्रेझरी रूल्स प्रमाणे हे जे काय आतापर्यंत जे काय चालवलं गेलं ते खोटं चालवलं गेलं आणि खोटं चालवत आहे. तर तसं चालायला नको. कारण भारत सरकार नाही, केंद्र सरकार नाही, राज्य सरकार नाही, युनो नाही, दिल्ली नाही, गल्ली नाही. हे जे काय मी जेव्हा सांगितलं, जेव्हा दिलं तेव्हा सांगितलं गेलं की बुवा हे सगळं अर्जी मर्जी फर्जीवर चालत आहे. अर्जी मर्जी फर्जीवर चालवायचं आणि चालवत आहे, पण कुठपर्यंत चालवायचं त्याला काही मर्यादा आहे की नाही हे आम्हाला देशाला, पूर्ण देशामध्ये मीडियासमोर जाहीर करायचं आहे. कारण हा काय आमचा आदिवासी समाज, भारत सरकार कुटुंब परिवारचा हक्क अधिकार आहे असं नाही, प्रत्येक समाजाचा हक्क अधिकार आहे. पण या लोकांनी गुप्तमध्ये चालवला आणि चालवत आहे. तर तसं परत नको चालायला म्हणून आम्ही मीडियाचा आधार घेऊन मीडियाच्या माध्यमातून हे सगळं पूर्ण देशामध्ये जाहीर करत आहे. युनो असो, दिल्ली असो, गल्ली असो, भारत सरकार असो, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, व्यापारी असो, कर्मचारी असो, पुढारी असो, धर्मवाले असो, पक्षपातीवाले असो, वैज्ञानिक असो, संशोधन करणारे असो, अंधश्रद्धावाले जे काय असतील ते XYZ, RBI गव्हर्नर, वित्त मंत्रालय, परत तुमचे आर्टबाउंड डिपार्टमेंटचे सरकारी अधिकारी, यांना सगळ्यांना आम्ही निवेदन पहिल्यापासून देत आलेले देत आहे. तर हे काय कोणी ऐकायला तयार नव्हतं म्हणून आता आम्हाला मीडियाचा आधार घेऊन हे आम्ही हक्क अधिकार मागत आहे आणि तो भेटणार एवढं मी कळकळीने सांगतो. सर, काय सांगणार? जे आरोप सरांनी लावले त्याप्रती काय सांगणार? आपण अधिकारी आहात, काय सांगणार? सर, आपण काय सांगणार? मी त्यांना विचारणारच आहे, काय सांगणार? मला नाही माहिती आहे. मला नाही माहिती आहे. आपण इतक्या वर्षापासून इथं करताय, त्यांचा आरोप सांगतो नंतर तुम्हाला नाही. सर, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षापासून यांचा आरोप आहे तरी होत नाही. प्रथमतः मी सांगू इच्छितो, मला कुठल्याही मीडिया समोर असं बाईट देणं माझ्या स्कोप मध्ये नाहीये. परंतु मी हे नक्की सांगेल, ज्या पद्धतीने तुम्ही हा शांततेत लढा इथं शांततेत येऊन ज्या काही मागण्या आमच्या समोर ठेवल्यात त्या ऍज अ मीडिएटर मी माझ्या मॅनेजमेंटला नक्कीच कळवल. आणि मला अभिमान आहे, जे काही तुम्हाला बोलायचं होतं शांततेत तुम्ही हा लढा उभारला. दादांची जी मागणी आहे ती आतापासून नाही, त्यांनी वारंवार व्यवहार केला, पत्र व्यवहार केला आहे. आणि हे जे ते स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी आहे. तुम्ही त्याच प्रभागामधून येतात तरी पण का होत नाही? कुठे काय अडचण काय? सर, याबद्दल तुम्हाला मॅनेजमेंट जे लिगल डिपार्टमेंट आहेत त्याबद्दल तेच तुम्हाला ते वाचले नाही का? 5वी 6वी सूची ती वाचली नसेल का? जर यांनी आतापर्यंत जर केलं, आंदोलन चालू आहे तरी आपण शासनाला का कळवलं नाही? कारण आज यांचे आज जे शांतपणे जे आंदोलन चालू आहे ते तीव्र स्वरूपाची होण्याची वाट बघतात. नाही, असं काही नाहीये. हा एक चॅनल आहे सर, आणि मी ग्राउंडवरती काम करतो. मी ऍज अ मीडिएटर म्हणूनच काम करू शकतो इथं. आणि जे तुम्ही जशा प्रकारे साहेबांनी सांगितलंय तो मी पूर्णपणे माझा मेसेज नक्कीच कळवेल. कारण साहेब, तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो वाद आहे हा सुरूच आहे. आणि हा वाद जो सुरूच आहे आणि हा कधी संपेल हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. आज आपण हाडाखेड पोस्ट चेक या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी बघू शकतात हजारो गाड्या ह्या ठिकाणी वरून जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कर वसूल होतो. तर भारत कुटुंब सरकार यांना हा कर मिळत नाही म्हणून या ठिकाणी